एकदा माझ्या मी मित्राला भेटायला गेलो, पण तो माझा भाव माझा दुश्मन. अरे काय म्हणतो रे यार, तुम्ही दोघं सख्खे भाऊ आहे, चांगले भाऊ आहे, एक दुसऱ्याचा मेळ मिळावा चांगला आहे, असं का बोलतो? बोला काय करावं? जा भावाने धोका दिला तर बोलावं लागतं. म्हणलं काय झालं भाऊ तुला? अहो गावात आपल्याकडे काय नव्हतं, आम्हाला मुंबईला आणलं, धंदा पाणी केला, नोकरी करत होतो. भावाला इच्छा झाली की मी एक चांगली दुकान खोलणार. बस दुकान खोलली आणि माझ्या सहाऱ्यांच्या भरोश्यावर त्यांनी दुकान ओपन केली, धंदा पाणी केला आणि धंदा उद्योग हा यशस्वी झाला. बघता बघता आमच्या भावाने चांगलं घर घेतलं, राहायला घर घेतलं, माझ्यावर नाव ठेवलेलं आणि त्याचंही नाव होतं. चला माझा भाव माझ्यासाठी काय करतो, असं करून जगला. मग काय, घेतलं घेतलं घेतलं, काही दिवस राहिला. दोघं मिळून काम करत होते. भाव म्हणतो आता आपण एक चांगला शॉप घेऊया, भाड्याचं शॉप आहे ना, तर चांगलं शॉप घेऊया. त्याच भावाच्या भरोश्यावर एक दुसऱ्यांनी मेळाव करून एक चांगला शॉप घेतला, मोठा शॉप घेतला. हो मग काय धंदा करायला लागला, धंदा चालायला लागलेला. मग आपला मोठा भाव तिथं शिफ्ट झाला आणि लहान भावाला भाड्याचं दुकान होतं तिथं शिफ्ट केलं आणि धंदा इकडून जो काम होतो ते तिकडे जाऊन, म्हणजे लोनला बी काम येतं आणि कामाला बी, घराला काम येतं, असं करून आपलं लोन फेड करून घेतलं. नंतर भावाला, लहान भावाला असं वाटलं की यार माझा भाऊ मला रोडवर थोडी ठेवणार. भावाने आपलं जे काय दुकान त्याच्या नावावर करून घेतलं. मग काय पुढं काय झालं, भावाने ते जुनं घर ते त्याच्यावरचं बी नाव काढून ते विकून टाकलं आणि भावाला एक त्याच्या भरोश्यावर त्यांनी कुठले घर घेतलेलं तिथं जाऊन राहतो. प्रभाव दुखी आहे आजच्या काळात. दुखी झाल्यामुळे भाव बी त्याला शिवी देतो की माझा भाव एक नंबरचा हरामखोर. जे भावाच्या सहारे जगला, भावाच्या सहारे उद्योग वाढवला, आज माझाच भाव माझा दुश्मन हो. काय बघत नाही, एका आईच्या पोटातले. तर जगात काही गोष्टी असतात ना भाऊ, काही होऊ शकतो. आपण आपल्या पोरावर भावावर भरोसा ठेवतो. भाव भरोसामंद आहे की नाही हे कोणाला माहित नाही. जीवनातल्या काही गोष्टी असतात त्या खऱ्या असतात मित्रांनो. बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया, हे जगाचा नियम आहे. त्याचं मन नाही होणार. आता तो एक चांगला